गुड इव्हिनिंग. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 गणित विषयातील प्रश्न क्रमांक 59 ते 75 पाहत आहोत. प्रश्न क्रमांक 59, 2x वजा 5 कंसाचा घन वजा 64 या बहुपदीचे अवयव पुढीलपैकी कोणते? आता मला सांगा, पहिला तर कंस तुम्हाला ऑलरेडी घन दिलेला आहे आणि 64 कोणाचा घन येणार सांगा? स्क्रीन ब्लॅक स्क्रीन काय होते? ब्लॅक दिसते सर्वांना? बाकीच्यांना दिसते का स्क्रीन? बघा. हॅलो, स्वरांजली स्क्रीन दिसते का? नाही सर. नाही दिसत? हो सर. बरं, आता पुन्हा बघू. दिसते का आता? हो सर. हो सर. ओके. प्रश्न दिसतोय का पहा? हो सर. सर हा, ओके. पहिला कंस आहे तो 2x वजा 5 कंसाचा घन आहे आणि 64 कोणाचा घन आहे रे? 4चा. 4. घनाची वजाबाकी म्हणजे कोणता? ए घन वजा बी घन. सांगा याची उजवी बाजू. ए घन. पहिल्या कंसात ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. आता ए च्या जागेवर तुम्ही 2x वजा 5 ठेवायचं आणि बी च्या जागेवर 4 ठेवायचं. सांगा उजवी बाजू काय येणार? ए वजा बी. ए ची किंमत 2x वजा 5 वजा बी ची किंमत 4. आता चौकडी ब्रॅकेट करतो. ए चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? 2x वजा 5 कंसाचा वर्ग. ए आणि बी चा गुणाकार म्हणजे 4 आणि 2x वजा 5 चा गुणाकार आणि अधिक बी चा वर्ग. बी चा म्हणजे बी ची किंमत 4, 4 चा वर्ग. सांगा पहिला कंस काय येईल? वजा 5 वजा 4 वजा 9. आता इथं ए वजा बी चा वर्ग हा फॉर्म्युला वापरायचा. ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. 2x चा वर्ग 4x वर्ग. दोन पदाच्या गुणाकाराचे दुप्पट. 2x आणि 5 चा गुणाकार 10x, 10x ची दुप्पट 20x आणि बी चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग 25. आता 4 न 2x ला गुणा. 4 दुने 8x वजा 4 पंचे 20 अधिक 4 चा वर्ग 16. आता पहिला कंस आहे 2x मायनस 9. आता दुसरा कंस x वर्गचं एकच पद आहे, ते आहे असलेलं 4x वर्ग. आता x च बघा, हे एक पद आहे, हे पण पद आहे. मग एकाचं चिन्ह ऋण आणि एकाचं धन करा वजाबाकी. 20तून 8 गेलं 12x आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. आता 25 वजा 20 5, 5 अधिक 16 किती रे? 21. बघा हा पर्याय कुठे दिसतोय का? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. संतोषरावांनी एका बँकेत 2,10,000 रुपये सरळ व्याजानं 5 वर्षासाठी ठेवले. मुदतीअंती त्यांना 3 लाख
36,000 रुपये मिळाले तर व्याजाचा दर किती? आता मला सांगा 2,10,000 ही काय असणार आहे? मुद्दल असणार. त्याला आपण प्रिन्सिपल मधलं पी अक्षर वापरतो. आणि एकूण मिळणारी जी रक्कम आहे ती रास असणार आहे. त्याला आपण काय म्हणतो? अमाऊंट ए. मग मुद्दल आणि रास करून सरळ व्याज काढता येते का रे? सांगा. इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. मग 3,36,000 वजा 2,10,000 करा वजा बाकी किती येते? 1,16,000. 1,26,000 बरोबर आहे. आता सरळ व्याज सूत्र काय अप्लाय नेहमीच? आय इज इक्वल टू मदक किंवा प्रिन्सिपल पी इंटू रेट ऑफ इंटरेस्ट आर इंटू टाइम पिरियड. त्याला आपण नंबर ऑफ इयर्स एन पण म्हणतो. आणि छेद किती? 100. आता आपल्याला काढायचे व्याजाचा दर म्हणजे आपण उजवीकडे फक्त आर ठेवूया, बाकी सगळं डावीकडे नेऊया. आता छेदात जे 100 आहे ते डावीकडे अंशात होणार. आता अंशात जे पी आहे ते छेदात जाणार, अंशात जे एन आहे ते पण छेदात जाणार. आता उजवीकडे बघा फक्त आर उरलं. आय ची किंमत किती भरायची? आताच आपण काढली वजाबाकी करून. 1,26,000 गुणिले 100. आता छेदामध्ये पी ची किंमत 2,10,000 आणि गुणिले एन ची किंमत किती? किती वर्षासाठी रक्कम ठेवली होती? कालावधी 5 वर्ष. आता इथं 4 झिरो आहेत. मग ह्यातलं 2 झिरो आणि ह्यातलं 2 झिरो कट केलं. 21 126 आणि त्याच्यावर हा झिरो. मग 60ला 5 न भागा किती? 65. 12 पंचे 60. अशा पद्धतीनं रेट ऑफ इंटरेस्ट व्याजाचा दर किती आला? 12. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक किती? 3. नेक्स्ट. एका वर्गातील 60 मुलांच्या वयांची नोंद करून ती खालील वारंवारता सारणीत दर्शवलेली आहे. त्यावरून त्यांच्या वयांचे मध्यमान काढा. अशी ज्यावेळेस आडवी सारणी असते तेव्हा ती उभी करायची. जे वय आहे वयला आपण काय म्हणतो रे? प्राप्तांक एक्स आहे. आणि मुलांची संख्येला आपण फ्रिक्वेन्सी वारंवारता म्हणतो एफ आय. म्हणजे 12 वर्ष वय असणारे 13 मुलं आहेत. आणि तिसरा स्तंभ कशाचा आपण तयार करतो रे? एफ आय आणि एक्स आय चा गुणाकार. हा, तुम्ही मला डायरेक्ट गुणाकार करून सांगा 12 आणि 13चा किती येतोय? 156. बरोबर, 156. पुन्हा 13 वय असणारी मुलं आहेत 12. पुन्हा तोच गुणाकार आला सेम 156. 14 वर्ष वय असणारे 21 विद्यार्थी आहेत. करा गुणाकार. 294. अगदी बरोबर, 294. आणि 15 वर्ष वय असणारी 14 मुलं आहेत. करा गुणाकार. 210. 210. आता सर्व एफ आय ची जर बेरीज केली तर एकूण वारंवारता ती वर तुम्हाला दिलेली आहे. किती दिलेली आहे? एकूण मुलं किती आहेत? 60. आता एफ आय एक्स आय ची बेरीज करा. किती ती काढली का? 816. 816. आता आपल्याला मध्यमान काढायचं आहे. मध्यमानलाच आपण मध्य म्हणतो, मध्याला आपण मीन म्हणतो, मीनला एक्स बार. काय फॉर्म्युला आपण यापूर्वी पाहिला होता? समेशन ऑफ
एफ आय एक्स आय भागिले टोटल फ्रिक्वेन्सी एन. एफ आय एक्स आय ची सम आहे 816 आणि एन आहे 60. आता 6 न भाग जातोय बघा. 6 10 60, 6 1 6, 6 3 18, 6 6 36. 136 भागिले 10 किती येणार आहे? 13.6. 13.6 वर्ष म्हणजे पर्याय क्रमांक 2. एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 47.10 चौरस सेमी आहे. त्याच्या तळाची त्रिज्या 3 सेमी असल्यास त्याची लंब उंची किती? पहिल्यांदा मला शंकूच्या वक्र पृष्ठफळ सूत्र सांगा काय आहे? करोड सरफेस एरिया ऑफ कोन काय? पाय आर एल. वक्र पृष्ठफळाची किंमत टाकतो 47.10. पायची किंमत त्याने दिलेली आहे किती? 3.14. आर म्हणजे त्रिज्या दिलेली आहे किती? 3 आणि गुणिले एल. आता 3 आणि 3.14 चा गुणाकार किती सांगा? 3 त्रिक 9, 14 त्रिक 42. बरोबर ना? आता इथं आपल्याला फक्त एल ची किंमत काढायची. 47.10 भागिले किती होणार? 9.42. साधारणतः वर 100 न गुणलं तर 4710 होणार आणि खाली 100 न गुणलं 942. किती पट आहे रे? 942 ची किती पट 4710? एक अंदाज करायचा. एकक स्थानी 0 आहे म्हणजे 2×5 5 पट करून बघा. 942 गुणिले 5 मला वाटतं येत असेल. म्हणजे या ठिकाणी 5 सेमी आली. पण आपल्याला काढायची लंब उंची. बरीच जण काय करतात? तिरकस उंची काढतात आणि म्हणणार पर्याय क्रमांक 3. पण हे उत्तर चुकीचं आहे. ही आली ती तिरकस उंची. मग लंब उंची काढण्यासाठी तुम्हाला एक पायथागोरसचा सिद्धांत वापरून सूत्र सांगितलं होतं शंकूच्या बाबतीत. काय रे? एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. मग एल ची किंमत आपण 5 टाकूया. 5 चा वर्ग. आर ची किंमत 3 टाकूया. 3 चा वर्ग आणि पुढे काय येणार? एच वर्ग. किंवा 3 4 5 हे त्रिकूट माहिती आहे सगळ्यांना रे? एक बाजू कर्ण 5 आहे, एक बाजू 3 म्हणजे उत्तर 4 येणार. ज्यांचा त्रिकूट पाठ नाही त्यांनी असं करा. मग वेळ जाईल. पण 5 चा वर्ग 25, 3 चा वर्ग 9 प्लस एच वर्ग आणि 25 वजा 9 किती? 16 आणि दोन्ही बाजूची वर्गमूळ काढलं तर 16 चं वर्गमूळ किती? 4. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट. 22 सेमी लांब, 18 सेमी रुंद व 6 सेमी उंच अशी धातूची भरीव इष्टिकाची ती वितळवून 0.2 सेमी जाडी व 4 सेमी व्यास असलेल्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्यात तयार होतील? आजच्या चकत्या कशा काढायच्या सांगा? काय भागिले काय हे महत्वाचं आहे. चकत्या बरोबर काय भागिले काय? इष्टिका चित्ताचे घनफळ छेद नाण्याचे घनफळ. बरोबर. इष्टिका चितीचे घनफळ. नाणं कुठल्या आकाराचं? वृत्तचित्ते. इष्टिका चितीचं घनफळ भागिले वृत्तचितीचं घनफळ. मग इष्टिका चितीचं घनफळ सूत्र काय रे? LBH. गुणिले गुणिले उंची. आणि वृत्तचितीचं घनफळ सूत्र काय? पाय स्क्वेअर. पाय आर वर्ग एच. आता आपण इष्टिका चितीची लांबी इथं 22 दिली आहे बघा. याच्या जागेवर मी 22 ठेवतो. ब्रेड्थ रुंदी 18 दिली आहे. 18 आणि एच उंची किती दिलेली आहे? 6. आता छेदामध्ये पायची किंमत आपण 22/7 घेतो. त्यातलं एक 22 इथं ठेवतो. 7 कुठं टाकूया? अंशामध्ये टाक. आर चा वर्ग. आर किती येणार आहे सांगा? 2. व्यास 4 आहे, त्रिज्या 2. मग 2 चा वर्ग
2 गुणिले 2. आता उंची म्हणजे जाडी बरं का, उंची म्हणजे जाडी. जाडी किती दिली? 0.2. आता ह्या 22 ला हे 22 कॅन्सल. 2 92, 2 2 मग आता काय करूया? 9 आणि 3चा गुणाकार किती रे? 70. 9 त्रिक 27, सॉरी. आता 0.2 चं 2 करायचं म्हणल्यावर 10 न गुणायचं. मग वर पण 10 न गुण. मग 7 ला 10 न गुणल्यावर किती होणार? तर आणि खाली 0.2 ला 10 न गुणल्यावर 2. आता 70 ला 2 न भागा 35 होणार. करा गुणाकार. 27 5 किती? 135 ना. चला 13. 27 त्रिक 81, 13 91 आणि 3 94. 945. पर्याय क्रमांक 4. एका चौरसाचं क्षेत्रफळ 4.41 चौरस सेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? आता मला तुम्ही चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र सांगा रे. बाजूचा वर्ग. अगदी बरोबर, बाजू. आणि त्या चौरसाचं क्षेत्रफळ तुम्हाला किती दिलेलं आहे? 4.41. आता दोन्ही बाजूची वर्गमूळ काढा. 441 वर्गमूळ 21. आता वर्गात दशांश नंतर 2 अंक आहेत म्हणजे वर्गमुळात एकच असणार. म्हणजे त्या चौरसाची बाजू किती आली? 2.1 सेमी. हा बरोबर आहे उत्तर. आता परिमिती सूत्र काय? 4 गुणिले बाजू ना. मग 4 न 2.1 ला गुणायचं. 21 चौक 84 आणि दशांश 8.4 सेमी. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. 64 ला पर्याय क्रमांक 4. 65. प्रसन्न महामुनी प्रश्न वाच रे. प्रसन्न महामुनी. एका वृत्तचित्र आकाराच्या पिंपाची तळाची त्रिज्या 28 सेमी आहे. त्यात पाणी आहे. त्यात 44 सेमी लांब व 14 सेमी रुंद व 8 सेमी उंच धातूचा ठोकळा टाकला तर पिंपामधील पाण्याची उंची किती वाढेल? अगदी बरोबर. बघा हा वृत्तचित्र आकाराचा पिंप आहे. आता याच्यामध्ये साधारणतः एवढं पाणी आहे. एवढं काय आहे? पाणी आहे. पण ज्या वेळी याच्यामध्ये एक काय टाकला? धातूचा ठोकळा टाकला. आता धातूचा ठोकळा टाकल्यामुळं काय झालं? पिंपातील पाण्याची पातळी वाढली. इथं जी पातळी होती की नाही ती एवढी झाली. आता विचारलंय पिंपातील पाण्याची उंची किती न वाढेल, म्हणजे ही उंची काढायची बघा. ह्यापूर्वी सुद्धा ह्या टाईपचं गणित झालंय. आता हिथं आहे ते वृत्तचित्र आहे ना, म्हणजे वृत्तचितीचं घनफळ आणि काय समान असणार सांगा? तो टाकलेला जो ठोकळा आहे का नाही त्या ठोकळ्याचं घनफळ. मग ठोकळा कुठल्या आकाराचा आहे रे? इष्टिकाचिती. आता वृत्तचितीच्या घनफळ सूत्र सांगा. पाय r वर्ग h. आणि इष्टिकाचे घनफळ काय? लांबी गुणिले उंची. आता डाव्या बाजूला जी माप आपण टाकणार आहे ती वृत्तचितीची. मग r ची किंमत आपण 28 टाकणार आहे. पायची किंमत आपण किती घेणार? 22/7. r म्हणजे 28 गुणिले 28 आणि h म्हणजे पाण्याच्या पातळीत झालेली वाढ. आता उजवीकडे जी LB ची ही टाकायची. L च्या जागेवर 44, B च्या जागेवर 14 आणि H च्या जागेवर 8. म्हणजे 44 गुणिले 14 गुणिले 8. 7 एके 7, 7 चौक 28. आता आपण डावीकडे फक्त h ठेवूया, बाकी सगळं उजवीकडे नेऊ. आता उजवीकडचं मूळचं आहे 44 गुणिले 14 गुणिले 8. आता छेदामध्ये हे 22 जी अंशात आहे ते छेदात जाणार. उजवीकडे आल्यानंतर 4 पण छेदात जाणार आणि 28 पण छेदात जाणार.
आता हे संक्षिप्त रूप द्या. 22 एके 22, 22 दुनी 44, 14 एके 14, 14 दुनी 28, बे एक बे, बे चौक 8, 4 एके 4, 4 एके 4. म्हणजे औषध फक्त काय उरलं रे? 2. म्हणजे त्या पिंपामधील पाण्याची उंची 2 सेमीनं वाढेल. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. हा, नेक्स्ट क्वेश्चन. दिया गायकवाड वाच प्रश्न. दिया. 17 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 16 सेमी असल्यास त्याच्या दुसऱ्या कर्णाची लांबी किती असेल? बघा, समभुज म्हणलं की चारी बाजू कशा समान. त्यातला हा कर्ण छोटा दिसतोय बघा, आणि हा कर्ण कसा दिसतोय? मोठा. समजा या समभुज चौकोनाला आपण एबीसीडी नाव दिलं, आणि या कर्णाच्या छेदनबिंदूला ओ नाव दिलं. समभुज चौकोनाचा एक महत्वाचा गुणधर्म, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. त्यामुळे हित काटकोन बीओ आणि ओडी कर्णाचं समान भाग, एओ आणि ओसी हे कर्णाचं काय झालं? 2 समान भाग झालं. आता 17 सेमी बाजू आहे, मग एबी ची आपण 17 टाकूया. एबी काय टाकूया? 17. आता एक कर्ण 16 आहे, समजा एसी 16 आहे, मग एओ किती रे? 16च्या निम 8, आणि ओसी सुद्धा 8. आता हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. तुम्हाला पायथागोरसचं त्रिकूट माहिती आहे का रे? 8 अगदी बरोबर. तिसरा प्रकार पाहिला आपण. 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या 15 आणि 16 पेक्षा मोठी 17. म्हणजे 8, 15, 17 हे त्रिकूट आहे. मग 8, 17 म्हणजे ही बाजू किती येणार? 15. मग मला सांगा बीडी किती रे? मोठा कर्ण बीओ 15 असेल तर ओडी पण 30 सेमी. 15 आणि 15 ची बेरीज 30. दुसऱ्या कर्णाची लांबी 30 सेमी. आता याच्या पुढे एखाद्या वेळेस विचारलं समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढा, तर सूत्र काय रे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचं? 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. बरोबर आहे, पण तो काय विचारलेला नव्हता. 67 क्रमांकाचा प्रश्न आहे. एका शहराची लोकसंख्या 75,000 होती. ती लोकसंख्या पुढच्या वर्षी 10% वाढली, त्यानंतरच्या वर्षी 8% कमी झाली, तिसऱ्या वर्षी 5% वाढली, तर तिसऱ्या वर्षाच्या शेवटी शहराची लोकसंख्या किती? आता मूळची लोकसंख्या किती आहे? 75,000. आता पुढच्या वर्षी किती टक्क्यानं वाढ झाली? 10%. म्हणजे किती टक्के करायचं रे? 100त 10 मिळवायचं. किती टक्के करू? 110. 110%. म्हणजे 110 चे 100 न गुणूया. आता या 2 झिरोला हे 2 झिरो कट. आता हे 2 झिरो देतो. 11 5 55, चला 5. 11 7 77 आणि 5 82. म्हणजे पुढच्या वर्षी या ठिकाणी लोकसंख्या झाली 82,500. आता पुन्हा 8% कमी झाली, म्हणजे किती टक्के करू 82,500 सांगा? 8% कमी, मग 92%. बरोबर. मग ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट करा. 825 आणि 92चा गुणाकार. 825 गुणिले 92. $75,900. आता पुन्हा इथं मी 75,900 घेतो. आता तिसऱ्या वर्षी 5% न वाढले, म्हणजे किती टक्के करू? 100त 5.
105%. 105 छेद 100. आता या 2 झिरोला हे 2 झिरो कट करा. 759 गुणिले 105. एकोणऐंशी हजार 9. हा आता हा पर्याय आहे का बघा. 79,695. पर्याय क्रमांक 3. अशोकने 15 लाख रुपयास खरेदी केलेला हार शेकडा 20 नफ्यानं विकला तर त्याला किती रक्कम मिळेल. अगोदर 15 लाख म्हणजे 15 वर मी 5 झिरो टाकतो. आता किती टक्के करू रे. शेकडा 20 नफा म्हणजे किती टक्के करू याचा. 100 120% म्हणजे 120 चे 100 न गुणायचं. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट. हे 3 आणि हे 4 झिरो अगोदर मांडतो. 15 गुणिले 15. 15 दुनी 30. चला 3. 15 1 15 आणि 3 18. त्याला उत्तर 18 लाख. म्हणजे पर्याय क्रमांक 2. एका त्रिकोणाच्या 2 बाह्य कोनांची माप 115 अंश व 117 अंश आहेत तर त्रिकोण कोणत्या प्रकारचा. मी सरळ काय करतो एक त्रिकोण काढतो. आता हा बाह्य कोन जो आहे तो मी 115 घेतो आणि हा जो बाह्य कोन आहे तो 117 घेतो. आता मला तुम्ही त्याचं संलग्न अंतर कोण सांगा किती येणार. हा कोण कितीला. हा रेषीय जोडीतील कोण आहेत. 180 तून वजा करा की 115. 65. बरोबर. हा कोण किती आला 65. आणि हा पण रेषीय जोडीतील आहे. 180 तून 115 वजा करा. 63. आता तिसरा कोण किती रे. हा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180. 63 आणि 65 ची बेरीज 125. 180 न नाही 60 आणि 60 120 128 ना. 180 न 128 वजा करा. तिसरा कोण निघेल 58. आता हा पण 90 पेक्षा लहान आहे. हा पण 90 पेक्षा लहान आहे. हा पण 90 पेक्षा लहान आहे. म्हणजे या त्रिकोणाचे तिन्ही कोण लघु कोण आहे. म्हणून त्रिकोणाचा प्रकार लघु कोण त्रिकोण. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 11 सेमी असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती. आता बाजू आणि कर्ण याचं सूत्र काय रे. चौरसाची बाजू बरोबर सांगा सूत्र. वर्गमुळात 2 पट. कर्ण बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो पण बाजू कर्णाच्या किती पट असते. बाजू कर्णाच्या वर्गमुळात 2. बरोबर 1 वर्गमुळात 2 पट. मग कर्ण 11 दिलाय. अंशात 11 आणि छेदात वर्गमुळात 2. हे उत्तर आहे. पण ह्या उत्तरामधला पर्याय तुम्हाला कुठे दिसत नाही. मग छेदाचं परिमेयीकरण करायचं. म्हणजे छेदातील जी वर्गमुळात 2 संख्या आहे त्यांना अंशात पण गुणायचं आणि छेदात पण गुणायचं. मग अंशाचा गुणाकार करा 11 वर्गमुळात 2 आणि छेदाचा किती रे. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 4 आणि 4चं वर्गमूळ 2 आणि 11चे निम किती 5.5 आणि पुढे वर्गमुळात 2. बघा पण हा पर्याय आहे का 4 मध्ये. 5.5 गुणिले वर्गमुळात 2. पर्याय क्रमांक 3. 1530 चे 3.9% बरोबर किती. 1530 गुणिले टक्के म्हणलं की छेद 100 घ्यायचा त्या 3.9 ला. आता मी 1530 ची फोड 153 गुणिले 10 करतो आणि त्याला पुन्हा 3.9 न गुणतो आणि ह्या तिन्हींच्या गुणाकाराला 100 न भागतो. आता पहिल्यात 10चा आणि 3.9चा गुणाकार किती येणार आहे. 10 आणि 3.9चा गुणाकार 10 गुणायचं म्हणजे एक घर पुढे जाणार 39 आणि छेदामध्ये 100
आता वरचा गुणाकार करत बसायचं नाही बरं का. पर्यायामध्ये सगळीकडे काय दिसते रे? 5967 दिसते की नाही? म्हणजे या वरच्या दोन संख्यांचा गुणाकार काय असणार आहे? 5967 आणि छेदामध्ये 100. आता 100 न भागायचं म्हटल्यावर दशांश चिन्ह 9 आणि 6च्या मध्ये येणार आहे. मग हा पहिला पर्याय एक आहे. अजून एक पर्याय आपल्याला शोधायचे. पर्याय आता क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. 67 खाली 100 म्हणजे 10चा वर्ग आहे. मग तो 10चा वर्ग वर आल्यावर काय होणार? वजा होणार ना. 10. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 सुद्धा आहे. 1 आणि 3 71ची उत्तर आहेत. एका लघु कंसाचे माप 160 तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती? समजा हे काय आहे? वर्तुळ आहे. समजा हा लघु कंस आहे. इथं नाव समजा ए दिलं, इथं पी नाव दिलं, इथं बी. पर्याय क्रमांक हा 3. जो लघु कंस आहे ना, हा लघु कंस, या लघु कंसाचं माप किती दिलंय तुम्हाला? 160. आणि हा आहे तो विशाल कंस आहे का नाही? या विशाल कंसाचं माप कसं काढायचं सांगा? 360 लघु कंसाचं माप काय करायचं? वजा करायचं. 200 पर्याय क्रमांक 3. 200 अंश पर्याय क्रमांक 3. एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर 12% सूट देतो. त्यानं एक मोबाईल 26,400 रुपयास विकला तर त्या मोबाईलची छापील किंमत किती? आता मी अंशामध्ये छापील किंमत लिहितो आणि जो छेद आहे या छेदामध्ये विक्री किंमत लिहितो. आता छापील किंमत मी 100 मानतो. आता 12% सूट म्हणल्या विक्री किंमत किती रे? 100तून 12 वजा करून 100तून 12 वजा करा 88. आता पुढं त्यानं एक मोबाईल 26,400 रुपयाला विकला, म्हणजे विक्री किंमत आपण छेदामध्ये लिहिणार. 26,400 कुठे लिहिणार? छेदामध्ये. आणि छापील किंमत काढायची अंशामध्ये एक्स. मग एक्स बरोबर 100 गुणिले 26,400. आता ह्या 88 आहे ते छेदात जाणार. आता इथं 22 न भाग होतोय बघा. 22 चौक 88, 22 एके 22, 4 4 44, 22 दुनी 44 आणि त्याच्यावर हे 2 0. पुन्हा 4 न 4 त्रिक 12 आणि त्याच्यावर हे 2 0. 300 गुणिले 100, 3वर 4 0 ना. 30,000 पर्याय क्रमांक या मोबाईलची किंमत 30,000. पर्याय क्रमांक 1. आता मला सांगा आलेखाचा प्रकार कुठला आहे रे? साधा स्तंभालेख, विभाजित स्तंभालेख, जोड स्तंभालेख, स्तंभालेख. जोडून असलं की त्याला आपण जोड स्तंभालेख म्हणतो. करेक्ट. आता सूची पहा, हा जो कोरा स्पेस आहे याच्यामध्ये बॉयज आहेत आणि जो छायांकित स्पेस आहे याच्यामध्ये गर्ल्स आहेत. आणि वाय अक्षावरचं प्रमाण बघा, एक्स एम बरोबर 10. मग त्यात मुलं असतील किंवा मुली असं प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे. आता प्रश्न बघूया आपण काय आहे. इयत्ता 8वीच्या 4ही तुकड्यात मिळून एकूण किती विद्यार्थी आहेत? आता मला सांगा, अ तुकडीत किती बॉयज आहेत रे? 30. 30. अगदी बरोबर. आणि किती मुली आहेत? 25. आता ब तुकडीमध्ये किती बॉयज आहेत? 35. 35. आणि किती गर्ल्स आहेत? 30. सी तुकडीमध्ये किती बॉयज आहेत? 30. आणि किती गर्ल्स आहेत? 40. ड तुकडीमध्ये किती बॉयज आहेत? 30. आणि किती गर्ल्स आहेत? 35.
करा ह्या सर्वांची बेरीज. 15 चला 255. बरोबर. म्हणजे ABCD या 4 तुकडीमध्ये मिळून किती विद्यार्थी आहेत? 255. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. आता पुढचा प्रश्न, बी तुकडीतील मुले व मुली यांच्या पटसंख्येचं गुणोत्तर. आता मला सांगा ब 37. तुकडीत किती मुलं आहेत रे ब तुकडीमध्ये? 35 मुलांची संख्या आपण अंशामध्ये लिहूया. आणि मुली किती आहेत? 30 आता याला संयुक्त रूप देऊ. 5 7 35 आणि 5 30 7 6 7 6. बघूया हाय का पर्याय 7 6. पर्याय क्रमांक 2 अशा पद्धतीने आज आपण किती सालची प्रश्नपत्रिका संपवली रे? 2022. म्हणजे NMS परीक्षा पूर्ण झाल्यापासून बघा आपण 2017 ची प्रश्नपत्रिका संपवली आहे की नाही? 18 ची संपवली, 19, 20, 21 आणि आज 22 संपवली. आता राहिल्या किती फक्त? 23 ची एक, 24 ची एक आणि 25 ची. 3च राहिल्या फक्त. याला आपल्याला 9 दिवस लागतील. आज तारीख किती आहे? 18. 18 मध्ये 9 ऍड केले 27. साधारणतः 27 ला आपलं जो मॅथ्स विषय आहे तो कम्प्लीट होणार. आणि आपली परीक्षा 22 ला आहे की नाही? मग 28 तारखेपासून 21 तारखेपर्यंत साधारणतः आपल्याला 23-24 दिवस सापडत आहेत की नाही? त्या 24 दिवसामध्ये आपण कुठला घेणार आहे विषय? IQ, बुद्धिमत्ता. आता गणिताचं तुम्हाला सोपं वाटत असेल की नाही? जे कंटिन्यू तास क्लास जॉईन करतात त्यांना ते सोपंच वाटणार, कारण 30 गणित पुन्हा रिपीट व्हायला लागले की नाही? तसं आता बुद्धिमत्ता पण झाल्यानंतर ह्या महत्वाचा 200 गुणांचा आपला अभ्यास होईल. मराठीचं 100 आणि बुद्धिमत्तेचं 100, 200 गुण. आणि जे 50 गुण मराठीचं आहेत आणि 50 गुण इंग्रजी आहे त्याची पण तुमची तयारी चालू आहे. 300 गुण आपल्याला या ठिकाणी 300 गुणांची परीक्षा द्यायची आहे. बघूया आपल्याला किती मार्क पडतायत. आपलं टार्गेट 250, कमीत कमी 250च्या वर मार्क पाहिजेत. ठीक आहे, बस करूया. प्रश्नपत्रिका पाठवू का नको? मला प्रश्न पडलाय. मी 21 ची प्रश्नपत्रिका पाठवली तुम्हाला, तुम्ही काय सोडवत नाही. आणि मी एकच पेपर पाठवते तुम्हाला, भाषा आणि गणित, मराठी गणित. आणि 1-2 दिवसामध्ये सोडवून उत्तर सूची चेक करून तुम्ही मला मार्क पाठवायचे आहेत. पण तुम्ही काय, मी पाठवते पण प्रतिसाद देत नाही. पाठवू का नको? राहू द्या. पाठवा सर. पाठवू सर का? मी सोडवली आहे, मी मार्क पाठवलेले नाहीयेत. माझ्या व्हॉट्सअपला वैयक्तिक पाठवा. तुम्हाला ग्रुपवर मेसेज पाठवायचं, वैयक्तिक पाठवा. म्हणजे मला एक अंदाज येईल ना. आता गणित विषयात तर आउट ऑफ बस पाहिजे, 90 पर्यंत तरी पडायला पाहिजे. फक्त मराठीचं व्हायचं कमी पडत असतील की नाही? का पडतील मराठीतून चांगली? पडतात सरचा. हा, बघूया. मला माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअपला पाठवत जा. मराठीला 50 पैकी एवढे पडले, गणितात 100 पैकी एवढे पडले, एकूण 150 पैकी एवढे पडले. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.